नमस्कार, आनंदी पूजा या चॅनलवरती आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर लवकरच महिलांचा आवडता सण आणि महादेवाची भक्ती करण्याचा आणखी एक व्रत म्हणजेच हरितालिका हे लवकरच येणार आहे। तर हरितालिका व्रत कधी आहे, हरितालिका व्रताचे व्रत नियम, माहिती आणि हरितालिका व्रत कोणी करावे, कसे करावे आणि त्याचबरोबर पूजा साहित्य, पूजेच्या आधी करावी लागणारी तयारी हे सर्व आपण पाहणार आहोत। तर चला तर मग फार वेळ न घालवता आपण हरितालिका या सणाबद्दल माहिती घेऊया। पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या आनंदी पूजा या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। या चॅनलवरती उपवास, व्रत याची संपूर्ण माहिती दिली जाते, ती तुम्हाला नक्कीच आवडेल। येणारे व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला सबस्क्राइब करून ठेवा। मराठी महिना भाद्रपद आणि इंग्रजी कॅलेंडरनुसार म्हणजे सप्टेंबर महिन्यात हे व्रत केले जाते। तर भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला हरितालिकेचे व्रत महिला करत असतात। अनेक राज्यांमध्ये याला तीज असेही म्हणतात। हे व्रत भगवान शंकराला आणि माता पार्वतीला समर्पित आहे। पौराणिक मान्यतेनुसार कुमारी कन्या हे व्रत चांगला मनासारखा पती मिळावा म्हणून करत होत्या। तर लग्न झालेल्या महिला हेच आपलं सौभाग्य अबाधित राहावं यासाठी हरितालिकेचे व्रत करत असतात। हे व्रत करूनच माता पार्वतीनं आपला मनासारखा वर म्हणजेच भगवान शंकराची प्राप्ती केली होती। यंदा म्हणजे 2024 मध्ये हरितालिका हे व्रत 6 सप्टेंबरला आहे। त्या दिवशी शुक्रवार देखील आहे। महाराष्ट्रभरात हरितालिकेची पूजा केली जाते। तर मग जाणून घेऊया हरितालिका पूजा, त्याच्यामध्ये साहित्य आणि हरितालिका व्रत कसे करतात हे आपण पाहूया। हरितालिकेच्या पूजेसाठी रेती, बेल पत्र, शमीपत्र, आंब्याची पानं, पांढरे फुलं, वस्त्र तसेच 16 प्रकारच्या पत्री म्हणजे 16 झाडांची 16 पानं, पूजेसाठी फुलं तसेच सौभाग्याचे साहित्य म्हणजेच बांगड्या, काजळ, कुंकू, श्रीफळ, कलश, चंदन, तूप, तेल, कापूर, साखर, दूध, मध, दही म्हणजेच पंचामृत इत्यादी, चौरंग, रांगोळी, तांदूळ, पाण्याचा कलश, तामन, पळी, पंचपात्र, तसराळ, आसन, निरांजन, शंख, घंटा, समई, कापूरआरती, हळद कुंकू, अष्टगंध, गुलाल, बुक्का, चंदन, अक्षता, उदबत्ती, कापूर, तुपाच्या व तेलाच्या वाती, अत्तर, फाया, विड्याची पाने, सुपाऱ्या, बदाम, खारका, नारळ, फळे, खडीसाखर, गुळ, खोबरे, पंचामृत, कापसाचे वस्त्र, कोरे वस्त्र तसेच फणी, आरसा इत्यादी आपण घेऊ शकता। साहित्याची जमवाजमव तुम्ही आधीपासूनच करू शकता, म्हणजेच तुमची त्या दिवशी यथासांग आणि व्यवस्थित पूजा ही केली जाईल। सर्वप्रथम देवी पार्वती, भगवान शिव आणि गणेशजी यांच्या मूर्ती काळ्या ओल्या मातीपासून तयार करा आणि फुलांनी सजवा। तर गणपतीसाठी तुम्ही सुपारी देखील ठेवू शकता आणि पार्वती मातेची तुम्ही वाळूनेच मूर्ती बनवा, नाहीतर आजकाल बाजारामध्ये खूप छान छान मूर्त्या भेटतात माता पार्वतीच्या, त्या देखील तुम्ही आणू शकता। पण वाळूचे शिवलिंगच तुम्हाला या दिवशी बनवायचे आहे। या मूर्ती काही काळ सुकू द्या। मूर्ती नसतील तर वाळूचे शिवलिंग बनवा। चौरंगावर पिवळे कापड घालून पूजेची तयारी करा। पिवळ्या कापडावर 3 मूर्ती किंवा वाळूचे शिवलिंग असावे। त्यानंतर चौरंगावर उजव्या हाताला तांदळापासून अष्टकमल तयार करा आणि त्यावर कलश ठेवा। आता कलशवर स्वास्तिक बनवा आणि कलशामध्येच पाणी भरा, त्यात सुपारी, नाणे आणि हळद घाला। मूर्तीची विधिवत अभिषेक करावा व त्यानंतर देवी पार्वतीला सौभाग्याच्या वस्तू अर्पण कराव्यात। ज्या काही तुम्ही सौभाग्याच्या वस्तू आहेत त्या तुम्हाला माता पार्वतीला द्यायच्या आहेत। पूजा करताना सर्वप्रथम स्वतःला हळद कुंकू लावून देवासमोर विडे ठेवावे। अक्षता, हळद कुंकू वाहून मनोभावे नमस्कार करावा। घरातील वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार करून नंतर पूजा प्रारंभ करावी। पूजा करण्यापूर्वी दिव्याची पूजा ही अवश्य करावी। सर्वप्रथम गणपतीची आणि नंतर महादेव व सखी पार्वतीची षोडोपचारे पूजा करावी। अगदी मनोभावे पूजा करावी। पूजेसाठी घेतलेले साहित्य विधीपूर्वक देवाला अर्पण करावे। पूजेसाठी लागणारे साहित्य आपण पाहिलेले आहे।
पूजा केल्यावर धूप दीप नैवेद्य दाखवून पत्री व्हावी. हरितालिकेच्या पूजेत जी पत्री वाहतात त्याचे क्रम असे आहेत. सुरुवातीला आपल्याला बेल व्हायचा आहे, त्याच्यानंतर आघाडा, मधुमालती, दुर्वा, चाफा, कण्हेर, बोर, रुई, तुळस, आंबा, डाळिंब, धोत्रा, जाई, मरवा, बकुळ, अशोकाचे पाने व्हावी. नंतर मनोभावे प्रार्थना करावी. तर ह्या सर्वांच्या पत्री म्हणजेच तुम्हाला पाने व्हायची आहेत. कुमारिकाने इच्छित वर मिळवण्यासाठी तर सुवासिनीने अखंड सौभाग्य लाभू दे अशी प्रार्थना करावी. दिवसभर कडक उपोषण करावे, उपवास धरावा, शक्य नसल्यास फलाहार करावा. या दिवशी आगीवर बनवलेला कोणताही पदार्थ खात नाहीत. नंतर रात्रभर झिम्मा, फुगडी, टिपऱ्या, गोफ इत्यादी खेळ खेळत जागरण करतात. हरितालिका व्रताच्या दिवशी चुकूनही यातील एकही काम करू नका. या दिवशी महिलांनी चुकूनही काळे कपडे घालू नका. पूजेमध्ये काळे कपडे घालणे चांगले मानले जात नाही. निर्जळी उपवास करणाऱ्या महिलांनी या दिवशी चुकूनही पाणी पिऊ नये. तथा गर्भवती महिला आणि आजारी महिलांसाठी हा नियम धरला जात नाही. उपवास करणाऱ्या महिलांनी या दिवशी झोपू नये. स्त्रियांनी झोपण्याऐवजी या दिवशी भजन कीर्तनावर लक्ष केंद्रित करावे. महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात, म्हणून या दिवशी नवऱ्याशी कोणत्याही गोष्टीसाठी कधीही खोटे बोलू नका. उपासनेशी संबंधित काम करण्यासाठी निसर्गाला कोणत्याही प्रकारे हानी पोहोचवू नका. हरितालिकेची कहाणी आता आपण ऐकूया. एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसले होते. पार्वतीनं शंकराला विचारलं, महाराज, सर्व व्रतात चांगलं व्रत कोणतं? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असलं तर मला सांगा, आणि मी कोणत्या पुण्याईनं आपल्या पदरी पडले हेही मला सांगा. तेव्हा शंकर म्हणाले, जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ, ग्रहात सूर्यश्रेष्ठ, 4 वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवात विष्णू श्रेष्ठ, नद्यात गंगा श्रेष्ठ, त्याप्रमाणे हरितालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे. ते तुला सांगतो. तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस. ते ऐक. हे व्रत भाद्रपद महिन्यातल्या पहिल्या तृतीयेला करावं. तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावे म्हणून मोठं तप केलंस. 64 वर्ष तर झाडाची पिकलेली पाने खाऊन होतीस. थंडी, पाऊस, ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस. हे तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख झाले. अशी कन्या कोणास द्यावी अशी त्यांना चिंता पडली. इतक्यात तिथं नारद मुनी आले. हिमालयानं त्यांची पूजा केली आणि येण्याचं कारण विचारलं. तेव्हा नारद म्हणाले, तुझी कन्या उपवर झाली आहे. ती विष्णूला द्यावी. तो तिच्या योग्य नवरा आहे. त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठवलं आहे, म्हणून मी इथं आलो आहे. हिमालयाला म्हणजे तुझ्या वडिलांना खूप आनंद झाला. त्यानं ही गोष्ट कबूल केली. नंतर नारद तेथून निघून विष्णूकडे आले. त्यांना ही हकीकत कळवली व आपण निघून दुसरीकडे गेले. नारद गेल्यावर तुझ्या वडिलांनी ही गोष्ट तुला सांगितली. ती गोष्ट तुला रुचली नाही, तू रागवलीस. असं पाहून तुझ्या सखीनं रागवण्याचं कारण विचारलं. तेव्हा तू सांगितलंस, महादेवा वाचून मला दुसरा पती करणं नाही असा माझा निश्चय आहे. असे असून माझ्या वडिलांनी मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे. याला काय उपाय करावा? मग तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात नेलं. तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली. जवळच एक गुहा आढळली. त्या गुहेत जाऊन तू उपास केलास. तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थापिलेस. त्याची पूजा केलीस. तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता. रात्री जागरण केलंस. त्या पुण्यानं इथलं माझं आसन हल्लं. नंतर मी तिथं आलो, तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं. तू म्हणली, तुम्ही माझे पती व्हावे, याशिवाय दुसरी इच्छा नाही. नंतर ती गोष्ट मी मान्य केली व गुप्त झालो. दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जन केलीस. मैत्रिणीसह त्याचं पारणं केलंस. इतक्यात तुझे वडील तिथे आले. त्यानं तुला इकडे पळून येण्याचं कारण विचारलं. मग तू सर्व झालेली हकीकत त्यांना सांगितलीस. पुढं त्यानं तुला मला देण्याचं वचन दिलं. तुला घेऊन घरी गेला. मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केलं. अशी हे व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली. यालाच हरितालिका व्रत असे देखील म्हणतात. ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं
केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं. पुढं रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं. षोडोपचारे त्याची पूजा करावी. मनोभावे त्याची प्रार्थना करावी. नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावं. या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो. 7 जन्माचं पातक नाहीसं होतं. राज्य मिळतं. स्त्रियांचं सौभाग्य वाढतं. ह्या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर त्या जन्मवंद्या किंवा असे सांगितले जाते. दारिद्र्य येतं व पुत्रशोक होतं. कहाणी केल्यावर सुवासिनींनी यथाशक्ती वाण द्यावं. दुसरे दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी देवा ब्राह्मणांचे द्वारी. गायीचे गोठी पिंपळाचे पारी सुफळ संपूर्ण. कहाणी वाचल्यानंतर देवीला दूध साखरचा नैवेद्य दाखवावा. त्यानंतर हरितालिकेची आरती करावी. तर आरती कशा प्रकारे आहे? जय देवी जय हरितालिके सखी पार्वती अंबिके आरती ओवाळीते ज्ञानदीप कळिके हर अर्धांगी वससी जासी यज्ञा माहेरासी तेथे अपमान पावसी यज्ञकुंडात गुप्त होसी. जय देवी जय हरितालिके सखी पार्वती अंबिके आरती ओवाळीते ज्ञानदीप कळिके रिगसी हिमाद्रीच्या पोटी कन्या होसी तू गोमटी उग्र तपश्चर्या मोठी आचरसी उठाउठी ताप पंचाग्नी साधने धूम्र पाने अधोवदने केली बहु उपोषणे शंभू भरतारा कारणे. जय देवी जय हरितालिके सखी पार्वती अंबिके आरती ओवाळीते ज्ञानदीप कळिके लीला दाखविसी दृष्टी हे व्रत करीसी लोकांसाठी पुन्हा वारीसी दुर्जंटी मज रक्षावे संकटी. जय देवी जय हरितालिके काय वर्णू तव गुण अल्पमती नारायण माते दाखवी चरण चुकवावे जन्ममरण. जय देवी जय हरितालिके. अशा प्रकारे तुम्हाला मनोभावाने पूर्ण श्रद्धेने अशी हरितालिकेची पूजा करायची आहे. त्या दिवशी तुम्ही सकाळी लवकर उठून पूजेची तयारी करू शकता. तर ही सर्व पूजा तुम्ही यथासांग पार पाडावी. हरितालिका व्रताची संपूर्ण माहिती कथा आरती ही तुम्हाला मी सांगितलेली आहे. त्याचबरोबर साहित्य देखील काय काय घ्यायचे आहे ते देखील सांगितले आहे. कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.